उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार। मी वडापुरी गावची कन्या वैष्णवी शहाजी पवार आपणासमोर स्त्री जन्मात तुझी कहाणी या विषयावर थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे। पण त्या अगोदर आज मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि माझ्या विषयाकडे वळते। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला, त्या आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा। झोपेचं सोंग घेतलेल्या उठवावं कसं, भयपणाचं ढोंग करणाऱ्याला सुनवावं कसं, आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि शिक्षण हेच जीवन आहे हे आपल्या समाजातील लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं, पटवून द्यावं कसं। खरंच आज आपला समाज, आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीत आहे। पण तरी आपल्या देशात, आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत। म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जातं। तिच्या जन्माअगोदर तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं। तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचं त्या उमलत्या कळीला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा। तेव्हा ती उमलती कळी व लहान जीव आपल्या आईला बोलायचा, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली दडलेले स्त्री त्याच्या अवकाश नाही पाहायचंय, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली दडलेले स्त्री त्याच्या अवकाश नाही पाहायचंय। काळाच्या पडद्यावर रडू नको आई, अगं आई काळाच्या पडद्यावर रडू नको, आता मला जगायचे आई, आता मला जगायचे। आपल्याला आपल्या समाजानं असं नाही केलं पाहिजे। आपण म्हणतो मुलगा झालं तर चांगलं पण मुलगी नको। मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही आपल्या सेवाचं वरदान समजून आपल्याला स्वीकारलं पाहिजे। पण आपल्याला हे नाही दिसत की बाहेरच्या समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती लहान। तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची भारतीय संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती। रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, हीच का पुरुषप्रधान संस्कृती? कोणी सांगेल का मला हीच का पुरुषप्रधान संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे मुलगी। पण मुलगी तुमच्या वंशाची बनती नाही का होऊ शकत? तिला पण हक्क आहे जगायला। मुलगा हा एकच घरचा दिवा आहे, पण मुलगी ही सासर आणि माहेर ही दोन्ही घरात ठेवणारी ज्योत आहे। लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, फूलना है धरती पर तो फल कहाँ से आएंगे, फूलना है धरती पर तो फल कहाँ से आएंगे, अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे। जर मुलीच नाही राहिल्या धरतीवर तर तुम्ही मुलंच होणार ना, तुमच्या वंशाचा दिवा होणार ना। खरंच आज आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, तर तिला घडवलं पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे, तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे। आजवर अनेक समाजातल्या स्त्रिया या पुरुषाच्या बरोबर प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात, पण आपल्या समाजातली स्त्री अजूनही अज्ञानाच्या अंधकारात चूल आणि मूल यातच घोटलेली दिसते। तिला त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे, तिला शिकण्याची संधी दिली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला समाज हा शिक्षित वर्ग शिक्षित होईल। कोणीतरी म्हटलंय, लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, पण तोच लाटांना भेटून पुढे जातो आणि तशाच काहीतरी आजच्या स्त्रिया आहेत। पण या जगाची रीत अशी आहे, ऐका, या जगाची रीत अशी आहे, या जगात कोणी चांगलं केलं तर विरोधाला नाव पण ठेवायची याचीच वाट बघतात आणि वाईट केलं तर एक नावच ठेवतात। शेवटी अशा या जगामध्ये आयपीएस शूट करणारे पाटील साहेब म्हणतात, हे जग फारच नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। हे नेहमी पुढे जाणाऱ्याला जडतं आणि मागे राहण्याची थट्टा करतं। आणि असंच काहीतरी आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या बाबतीत होते। समाजात चूक कोणाची का असेना, दोष मात्र स्त्रीला दिला जातो, मग तिने काही योग्य केले तरी आणि अयोग्य केले तरी। मग अशा वेळेला कोणी घरात एखाद्या मुलीचं लवकर लग्न झालं तर काहीतरी लपवायचं असेल, लग्नाला उशीर झाला तर म्हणतात मुलीतच एखादी खोड असेल, खूप शिकलेली असेल तर म्हणतात नाही ना डोक्यावर ठेवावे। अशा जोडीला आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं कसं? मी राबणारी असताना बनवले घाबरून जगावं कसं? या जोडीला मी म्हणते, या जोडीला आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तिच्या राणीसारखं आणि म्हणावं तिच्या राणीसारखं। खरं तर स्त्री आहे पण आई आहे, स्त्री आहे